मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू राहावे, ते बंद होऊ नये. सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपयांच्या ऐवजी आता इथून पुढे 2,100 रुपये मिळावे, याकरिता आजच हे काम करून घ्या. तर बघा लाडक्या भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. तर ती माहिती काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे का, ते सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही माहिती खरी आहे, खोटी आहे, या संदर्भात सुद्धा आम्हाला माहिती घ्यायची आहे, चर्चा करावयाची आहे. आणि त्यानंतरच याकरिताला जे नवीन अपडेट आपल्याला मिळेल, ती सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, आपण सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात खऱ्या अर्थाने सर्व दूर सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप स्टेटसवर सुद्धा, फेसबुकवर सुद्धा एक मेसेज आणि एक बॅनर सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना, जोराशोरात व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये आपल्या या योजनेचा मासिक लाभ सुरू ठेवण्याकरिता आणि 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये हा लाभ मिळवण्याकरिता एक महत्वाची अट लादण्यामध्ये आल्याचं सांगण्यात येत आलेलं आहे. ज्यामध्ये याकरिता महिला बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या मी काय सांगत आहे. ज्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं, त्या बॅनरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, याकरिता या योजनेचा लाभ घेण्याकरिता, या योजनेचा लाभ बंद होऊ नये याकरिता, सोबतच 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये मिळावे याकरिता महिला बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे. आणि पात्र महिलांनी आपल्या परिसरामधील बचत गटाशी संपर्क करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच अधिक माहितीकरिता आपल्या महिला अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत किंवा महिला बचत गट अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा. हा मजकूर यामध्ये लिहिण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो. सोबतच एक मेसेज सुद्धा आहे या व्यतिरिक्त, ज्यामध्ये स्वतःसाठी केवायसी करून घ्या. आज अभियानाची कर्मचारी ग्रामसखी तुमच्या हितासाठी घरपोच येत आहे. खास करून ते मोफत आहे. थोडा विचार करा, शासन आपल्या दारी. हा मजकूर यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे. आता हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का? तुम्हाला सुद्धा या संदर्भात कुणी काही सांगितलेलं आहे का? महिला माता भगिनीमध्ये या संदर्भात काही चर्चा, काही तुमच्यापर्यंत विषय आलेला आहे का? बघा लाडक्या भगिनींनो, खऱ्या अर्थाने या संदर्भात अजूनही कुठला आदेश, कुठला जी-आर, शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्या असल्या संदर्भातली अपडेट माहिती समोर अजून आलेली नाहीये. असं पत्र सुद्धा कुठे अजून पाहावयास मिळत नाहीये. परंतु जरी सोशल मीडियावर हा विषय असला, तरी या बचत गटाशी संबंधित काम करणाऱ्या एका खात्रीशीर विश्वासार्ह व्यक्तीच्या माध्यमातून ही माहिती समोर आलेली आहे. मला सुद्धा तशीच मिळालेली आहे. त्याकरिता मी ऑलरेडी पुरावे सुद्धा काढून ठेवलेले आहे. आवश्यक असल्यास वेळप्रसंगी कोणी विचारपूस केली असले तर आपण ते देऊ शकू, याकरिता ते मी जपून ठेवलेले आहेत, जतन केलेले आहेत लाडक्या भगिनींनो. जर खरी असेल तर हरकत नसावी, कारण की महिलांनी महिला बचत गटामध्ये सहभागी होऊन बचत गटाच्या माध्यमातून विकास करावा, आर्थिक विकास करावा, बचत गटाच्या माध्यमातून सरकारी योजनेचा लाभ घ्यावा, वेगवेगळ्या प्रकारचे मिळणारे कर्ज असतील, सोयी सुविधा असतील, त्याचा सुद्धा लाभ घ्यावा. बचत गटाचे सदस्य असल्याच्या नंतर तुम्हाला बचत गटाला 2.5 एकर जमीन मिळते. ही एक नवीन योजना आलेली आहे. आणि 1,00,000 रुपये सुद्धा मिळतात. 5 वर्षाकरिता ती खूप कमी पैशावर जमीन लीजवर भेटते. 2.5 एकर जमीन त्या महिला बचत गटाला, 10 महिला ज्या असतात त्यांना. आणि त्यामधील जे उत्पन्न असते ते जवळपास 100% उत्पन्न त्या सर्व बचत गटाचं, त्या 10च्या 10 महिलांचं असण्यासंदर्भातली योजनेची घोषणा या अगोदरच ऑलरेडी करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात अपडेट, बैठका वगैरे सुद्धा सुरू झालेल्या आहेत. परंतु सद्य परिस्थितीमध्ये ही जी बातमी आहे, ही जी गोष्ट, ही अफवा आहे की खरी आहे, या संदर्भात अजून कुठेही कन्फर्मेशन झालेलं नाहीये. पत्र, शासन निर्णय समोर आलेला नाहीये. जर काही महिलांना बचत गटामध्ये सहभागी व्हायचं नसेल, तर तशा परिस्थितीमध्ये मग ही जे लादण्यात आलेली अट आहे, ही योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्हाला काय वाटते लाडक्या भगिनींनो? या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ही अशी अट लादण्यात यावी का, नाही यावी का? तुमच्या परिसरामध्ये अशी अफवा किंवा अशी चर्चा सुरू झालेली आहे का, नाही आहे का? आपला सुद्धा प्रयत्न असणार आहे की ताबडतोब अजून महिला व बाल विकास विभाग यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अशी अफवा आहे,
ही गोष्ट अफवा आहे की गोष्ट खरी आहे, या अशा काही हालचाली आहेत का, असं काही पत्र तुम्हाला मिळालेलं आहे का? आणि या बचत गटाच्या माध्यमातून बँक सखी असतील, ICRP असतील, या जे काही पदाधिकारी आहेत यांच्यासोबत, अंगणवाडी, ग्रामपंचायत यांच्यासोबत सुद्धा संवाद साधून त्यांच्याकडून सुद्धा माहिती गोळा करून अजून एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून खरी खोटी काय माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती घेतलेली आहे ती खरी आहे की खोटी आहे या संदर्भातली पूर्ण इत्थंभूत माहिती गोळा करून, सोबतच तुमच्या राहिलेल्या मागच्या महिन्याचे जे हप्ते आहेत त्या हप्त्या संदर्भात, किंवा जर अपडेट KYC संदर्भातली जर मिळाली तर त्या संदर्भात या सर्व माहितीची अपडेट घेऊन गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता भेटूया लवकरच अजून एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.